राजीव शर्मा सरांचं इथे मात्र स्वागत आहे। मी त्यांना विनंती करतोय की आपण या आणि तुमचं इथे यथोचित स्वागत सन्मान प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन दीपक पितळे सरांच्या शुभ हस्ते इथे सरांचा इथे यथोचित स्वागत सन्मान होईल। याच फुलांप्रमाणे सुगंध देत राहा, वेलींप्रमाणे बहरत राहा, तुमच्या आयुष्यात अनेकानेक चांगले दिवस येवो ही आई भवानीचरणी प्रार्थना। आणि सरांचं इथे यथोचित स्वागत सन्मान होत असताना हे क्षणचित्र कैद करतात पाटील नेटवर्कची एंटायर टीम। गणपती ज्यावेळेला क्रिस्टल पार्कच्या असतात त्यावेळेला संपूर्णपणे भंडाऱ्याचं ज्यांनी आयोजन केलं होतं राजीव शर्मा सरांचं आपण पाहतायत। राजीव शर्मा सर आप आए और बहर आई, 4 चांद लग गए। यस, थैंक यू सो मच, तुम आए और इस टूर्नामेंट में दोन्ही संघांना विनंती करतो की आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवा, अदरवाइज गुणलेखन इथे होणार नाही। मॅचला सुरुवात होईल। प्रथमतः बॅटिंग करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय चिली चॅम्पियन्स आणि चव्हाण सुपर किंग यांच्यातला अत्यंत महत्त्वाचा मॅच। कल्पेश अघाव यांना देखील आपण बघणार आहोत इन ऍक्शन मध्ये, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सहकार्य लागले त्यांचा कटआउट्स आपण पाहताय। डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, कमी वयात ज्यांनी आपल्या नावाचा दबदबा, आपल्या नावाचा डंका पिटला गेला संपूर्ण पालघर तालुका आणि पालघर जिल्ह्यामध्ये। मॅचला सुरुवात होईल। पहिल्या मॅचची इथे सुरुवात होत असताना दोन फलंदाज, एका बाजूला सुमित आणि सुशील ही जोडी आपल्याला पाहायला मिळते। चला जास्त वेळ घेऊ नका, आता मॅचला सुरुवात होईल कारण आज 16 मॅचचं शेड्यूल आहे। 8:10 झालीत। आपलं पहिल्या मॅचचं शेड्यूल होतं की जिथे खऱ्या अर्थानं जर आपण तपासून पाहिलं तर हे मॅच आपण पाहतो 4-4 षटकांचे खेळतायत। CSK आपण फील्ड सेटअप करून घ्या, भरपूर उशीर करताय, त्या अनुषंगाने तुम्हाला विनंती करीन की वेळ कमी करता चांगलं क्रिकेट कसं खेळता येईल याच्याकडे तुमचं प्रामुख्याने लक्ष असावं। प्रफुल्ल भाऊंना आपण पाहतायत, एक मुख्य आयोजक म्हणून जबाबदारी काय असते आणि त्या सगळ्या गोष्टी कशा अंगीकृत कसाव्या, अर्थात प्रफुल्ल। मॅचला सुरुवात होईल। सुशील आणि सुशीलच्या साथीनं सुमित चिल्ले, संघाचे संघ मालक चिल्ले वॉरियर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। 2 पंच आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये। लेदर क्रिकेटमध्ये खूप चांगली पंचांची भूमिका आणि आता सध्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये आलेत चिल्ले वॉरियर्स। चला फील्ड अरेंज करा प्रफुल्ल भाऊ। 16 मॅच आहेत, सकाळी 4 वाजवायचे नाहीत, उद्या सकाळी आम्हाला देखील जॉबला जायचं आहे। चला जास्त वेळ घेऊ नका, खूप वेळ घेताय तुम्ही, खूप वेळ घेताय, लक्षात घ्या। पाटील नेटवर्क समवेत जोडलेल्या प्रेक्षकांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत। आणि क्रिस्टल पार्क प्रीमियर लीग 20-25 7वं एडिशन, 7 वर्ष अभिमानानं या स्पर्धेला इथे परिपूर्ण होत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत। अल्ल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत। एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळेल, यामध्ये नो डाऊट अबाउट इट। अगदी थोड्या वेळात मॅचला सुरुवात, एक जबरदस्त क्रिकेटचा कशमकश आपल्याला पाहायला मिळणार आहे। 2 पंच दाखल झालेत, सुशील आणि सुमित हे फलंदाज देखील दाखल झालेत। फील्ड अरेंज करून घ्या। 4 षटकांचा सामना राहील आणि 4 षटकांच्या सामन्यामध्ये वार पलटवार या सर्व गोष्टी तुम्हाला अगदी तंतोतंत बघायला मिळतील, ज्यामध्ये कुठला संघ येणार पुढे, कोण खाऊन जाणार भाव, या अनेक गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील। चला फील्ड अरेंज झालेली आहे आणि ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतात आता मॅचला सुरुवात। सुमित चिल्ले वॉरियर्स या संघाचे संघ मालक, ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला निमंत्रण दिलं, अर्थातच माने यांचे देखील आभार आणि सर्व या क्रिस्टल पार्कचे आभार। होळीचं शुभौचित्य साधून ही स्पर्धा आली। सुमित चिल्ले स्ट्रायकिंग एंडला संघाचे संघ मालक, ॲडिडासचे ब्रँड अँबॅसिडर आणि दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये। अगदी ब्रँड अँबॅसिडर म्हटल्यानंतर त्यांच्या देखील चेहऱ्यावरचं ते स्मित असं सगळ्या काही गोष्टी सांगून जातं।
चेंडू मैदानाच्या आतमध्ये जातील. 6 चे चेंडू या स्पर्धेला वापरले जाणार आणि अगदी थोड्या वेळात या स्पर्धेचा आगाज. जबरदस्त सामना. कौस्तुभ राऊत यांना देखील आपण पाहताय. क्रिकेटवरती भरपूर प्रेम ज्यांनी अनेक वर्ष दाखवलं आणि तेच कौस्तुभ राऊत. एका बाजूला प्रफुल्ल असतील गोलंदाजी ट्रॅकवरती, टेंबोड्याचा अनमोल रत्न. आणि याच विभागामध्ये आपण पाहतात आज क्रिस्टल पार्क नाईट क्रिकेट आणि पहिली रजणी आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर पद्धतीने मॅचला सुरुवात होईल. सुमित चिल्ले आणि सुशील दाखल होत असताना आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे अगदी जवळचे मित्र कल्पेश अघाव जे जोडले जातात. दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस म्हणून त्यांच्या पुढे टॅगलाईन लागली जाते. ज्या ज्या वेळेला कोणीही संकटात कठीण काळात त्या वेळेला कल्पेश अघाव नाव प्रत्येक वेळेला पुढे राहणार असं व्यक्तिमत्व. प्रफुल्ल गावड यांना गोलंदाजी ट्रॅकवरती पाहताय. खूप वेळ घेते. पंच लक्षात घ्या, 4 षटकांचा मॅच वेळ जास्त घेऊ देऊ नका. तुम्हाला जास्तीत किमान एका षटकाला 3 मिनिटं दिली जातील. 15 मिनिटात तुमची 4 षटकं फेकून होणं गरजेचं आहे, कंपल्सरी आहे. यस, गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतात प्रफुल्ल गावड. राईट हँड राऊंड स्टम्प्स ना आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. एका बाजूला सुमित चिल्ले, सुशील चिल्ले वॉरियर्सचे संघ मालक, संघाचे संघ नायक या भूमिका. आणि पहिलाच बॉल व्हाईट बॉल. 8:12 या क्रिकेटच्या स्पर्धेला सुरुवात झाली आणि पहिल्या मॅचला इथे आगाज होत असताना आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. यावेळेला बॉल चांगला हाताळला आणि प्लेएबल राहिला. बॉल पडल्यानंतर भरपूर आतमध्ये येणारा बॉल आणि शेन वॉन यांची आठवण झाली या बॉलनं जे वळण घेतलं प्रफुल्ल गावड यांचं. सॉफ्ट हँडनं बॉलला केलं अगदी नरम हातानं जेंटल पुशच्या साह्यानं. धावसंख्या मिळणार 1 आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 2. पहिला बॉल वाईड आला. दुसरा बॉल जर आपण तपासून पाहिलं तर डॉट बॉल आला. तिसऱ्या बॉल वरती सिंगल मिळाली आणि यावेळेला डाव्या हाताचे फलंदाज सुशील. 2 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 2 आहेत. 4 षटकांचं एक भव्य क्रिकेट बघायला मिळतं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. एक चांगली स्पर्धा आणि मोठी स्पर्धा आपल्या भेटीला. फटका तर खेळला जरूर. रनआउटची दाट संधी आणि इथे फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज सुशील बॅक टू द डगआउट गॉन. तीन बॉलचा खेळ झाला आणि पहिला विकेट आपल्याला बघायला मिळतोय. नवीन फलंदाज नुकताच दाखल झाले अर्थात दुर्वास यांना आपण पाहतायत. दुर्वास यांनी जर 3 चेंडू आणि 3 चौकार ठोकले तर गोपी यांच्या माध्यमातून आपण पाहतायत 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पहिल्याच बॉलला स्टिअर केलं. बॉल अगदी सिंगल कडे वळत असताना डीप मधून प्रोटेक्शन मिळालं आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच आतापर्यंत 3. मनगटाच्या साह्यानं बॉलला फक्त रिस्ट वरती खेळलं जिथे मिळाली सिंगल आणि या सिंगलच्या साह्यानं धावगती जाऊन पोहोचते 4 वरती. बॉलचा खेळ जर आपण तपासून पाहिला 5 बॉलचा खेळ झालाय. प्रफुल्ल गावड यांना आपण पाहतात. टेंबोड्याचा एक जबरदस्त व्यक्तिमत्व. फुलरलेनचा बॉल होता. बॉलला खेळले. कौस्तुभ राऊत आहेत तिथे आणि बॉलला फील्ड करतील तुर्ताच. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावगती जाऊन पोहोचली 5 या धावफलकावरती. यस, गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अंकुश चव्हाण, सीएसके संघाचे संघ मालक. चव्हाण सुपर किंग हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्वतः गोलंदाजी ट्रॅक वरती आलेत. फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे प्रफुल्ल आणि प्रफुल्ल यांच्याकडून तुम्हाला खूप कमी पद्धतीनं चुका होताना बघायला मिळतील क्रिकेटच्या परिपटलावरती. गोलंदाज तयार. बॉलला स्टिअर केलंय जिथे मात्र आपण पाहतात प्रयत्न चांगले राहिले. क्रिकेटला वयाची मर्यादा नाही. 2 रन्स तिथे आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा देखील आपल्याला तिथे पाहायला मिळतील आणि धावसंख्या 2 आकार घेत जाऊन पोहोचेल ती म्हणजे 7 वरती. 2 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती 7 आहेत. एक चांगलं क्रिकेट कसं असावं, एक नीट नेटका आणि क्लीन क्रिकेट अर्थात क्रिस्टल पार्कचा हा थरार. पुन्हा एकदा बॉलला केलंय तिथे आपण पाहू शकाल कौस्तुभ राऊत आहेत. थोडस पायामध्ये
स्ट्रगल करत असताना आपल्याला बघायला मिळाले, परंतु सावरलं शेवटच्या क्षणाला. धावसंख्या 8. फटका पुन्हा एकदा केलाय, नो स्कोर. पंच दर्शवतात आणि रनआउटच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद असतील का? यस, काही नियम ज्या अटी आहेत, नो स्कोर जेव्हा असेल तेव्हा तो पूर्णतः बॉल आपल्याला डेड घोषित होताना पाहायला मिळेल. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 9 या धावफलकावरती. शेवटचा बॉल आपल्याला बघायला मिळेल. फटका तर इंटू द गॅप मध्ये जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. षटकांचा खेळ संपलाय. दोन षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या डबल डिजिट मध्ये 10 धावा. मुन्ना जयस्वाल, नितेश पाटील असतील आणि तदनंतर आपण पाहू शकाल अभिषेक यादव. पाटील नेटवर्कची एंटायर टीम जो मी उल्लेख केला, पाटील नेटवर्क आणि पाटील नेटवर्क इव्हेंट. पाटील नेटवर्क इव्हेंट्स या चॅनलला जर आपण तपासून पाहिलं तर 53,000 आणि निश्चित स्वरूपात इव्हेंटच्या चॅनलवरती आणि स्पोर्ट्स वरती पाटील नेटवर्क हे 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण करत असताना बघायला मिळतात. धावसंख्या फलकावरती याच दरम्यान आल्यात चौकार. ध्रुवेश आपल्याला पाहायला मिळतात. ध्रुवास या नावानं भरपूर प्रेम मिळालं या विभागामध्ये आणि तेच ध्रुवास आता लीड करतात संघाला. बघा, सेन्सिबल क्रिकेट असायला हवं. ज्या वेळेला तुम्ही चौकार खेळता त्यानंतर तुम्ही स्ट्राईक रोटेशनचं काम कसं करता हे खूप महत्वाचं असतं आणि अगदी त्याचं तंतोतंत उदाहरण, मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच ध्रुवास. चांगलं क्रिकेट. धावांची गती आमच्या समवेत आमचे मॅन्युअली मृण्मय मोरे एक चांगले गुणलेखक आहेत. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 16 स्वीट 16 मध्ये धावफलक कौस्तुभ आलेत आणि त्यांच्या षटकातले बॉल फेकून झालेत आतापर्यंत 3. पुढचा बॉल, चौथा बॉल स्क्वेअर कट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. डीप मधून आपण पाहू शकाल दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता अगदी डोळ्यासमोर ही चोरी केली दुसऱ्या धाव्यांची. ही गुणवत्ता असायला हवी. तुमच्याकडे ती ॲथलेटिक स्किल्स असणं गरजेचं असतं आणि तेच बघायला मिळालं. पुन्हा एकदा सिंगल तर मिळते. या सिंगलच्या साह्यानं धावा जाऊन पोहोचतील 19 वरती. अगदी शेवटचा बॉल. मृण्मय मोरे असतील, मुन्ना जयस्वाल असतील. मुन्ना जयस्वाल हेही चर्चेतलं नाव राहिलं. अनेक वर्ष आपण पाहतात या युट्यूबच्या माध्यमातून क्रिकेटची सेवा करत असताना. 2 षटकांचा खेळ योग्य रीतीने संपला. 3 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या 20 वरती एक धक्का आपल्याला पाहायला मिळतात. चिल्ले वॉरियर्स पहिल्या षटकात 5 धावा. तदनंतर जर आपण तपासून पाहिलं तर दुसऱ्या षटकात 10 धावा आणि तदनंतर पुन्हा एकदा 5 धावा. गोलंदाज भूषण चौधरी. फटका केलाय. काय क्षेत्ररक्षण केलं. जबरदस्त क्षेत्ररक्षण जे असायला देखील हवं. एका बाजूला आपण पाहतात संघाचे संघ मालक सुशील चिल्ले, सुमित चिल्ले आणि ते शेवटपर्यंत उभे आहेत. चांगला बॉल ऑन साइडला. फटका इंटू द गॅप मध्ये प्रफुल्ल गावड. ज्या पद्धतीने त्यांची ओळख आहे या क्रिकेट परिपटलावरती, चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि बॉल इथे जर आपण तपासून पाहिलं तर आलाय व्हाईट बॉल. भूषण चौधरी यांचा स्क्वेअर बॉल. धावसंख्या 23 वरती जाऊन पोहोचते. 4 षटकांचं एक भव्य क्रिकेट. बॅकफुटला आलेत आणि समोरच्या दिशेनं बॉलला खेळलेत, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी पडतात जडतात संघासाठी पहिला मॅच आहे, महत्वाचा आहे. प्रत्येकाला वाटत असतं की प्रथम क्रमांकाचं पारितोषिक माझ्या नावे असावं. त्याच्यासाठी चाललेली भानगड. बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये तुम्हाला इथे ही आत्महत्या नक्की म्हणावी लागेल. गॉन. नवीन फलंदाज आरुष. कल्पेश आगाव आम्हाला दर्शवतात. ते मैदानाच्या आतमध्ये येतील त्यावेळेला आणखीन आम्हाला क्रिकेट बघायला आवडेल. कल्पेश आगाव म्हटलं की सातत्याने तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात कमी, परंतु क्रिकेटच्या मैदानात मुख्य व्यासपीठावरती स्पॉन्सर म्हणून जास्तीत जास्त बघायला मिळतात. यावेळेला आपण पाहू शकाल चांगलं क्षेत्ररक्षण केलं. बॉलचा खेळ जर तपासून पाहिला तर मुन्नाजी आम्हाला दर्शवतात की 5 बॉल झालेत. अगदी शेवटचा बॉल. पहिली रजणी या स्पर्धेची, रात्रकालीन स्पर्धा. एक जबरदस्त मॅनेजमेंट. फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. आतापर्यंत जर आपण तपासून पाहिलं तर एक चौकार आलाय फक्त. दुसरीचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. धावफलकावरती धावसंख्या 1 शॉट. डॉट बॉल असेल. अतिघाई आणि संकटात नाही. षटकांचा जर खेळ तपासून पाहिला तर 25 धावा धावफलकावरती आणि 26 धाव्यांचं टार्गेट. पाहूया या 26 धावांचं टार्गेट कसं होईल, काय होईल येणाऱ्या काळात आपण पाहू शकाल. आपण पाहणार आहोत. पुढचा होणारा मॅचचा टॉस देखील तिथे होईल आणि कल्पेश आघाव आम्हाला इन ऍक्शन आता गोलंदाजी करत असताना बघायला मिळतील. पंचवीस झालेत 26 जिंकायला.
चला प्लीज वेळ जास्त घेऊ नका. 2 फलंदाज दाखल झालेत. एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत पाठवा प्लीज. एक्स्ट्रा खेळाडू दोन्ही संघांना विनंती करतोय की आपला 12th मॅन आमच्याकडे पर्यंत असणं गरजेचं आहे. आपण लाईव्ह स्पर्धा कव्हर करतोय त्या अनुषंगानं पाटील नेटवर्क समवेत जोडलेल्या प्रेक्षकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. CPL मध्ये क्रिस्टल पार्क प्रीमियर लीगचा हा थरार दैदिप्यमान सोहळा, पहिली रजनी, होळीचं शुभ औचित्य साधलं आणि ही स्पर्धा आली. तुम्हा सगळ्यांना अगदी भुरळ पाडणारी स्पर्धा. 7 पर्वामध्ये ही स्पर्धा पोहोचते. बघा खऱ्या अर्थानं स्पर्धा भरपूर होत असतात, परंतु सातत्य काय असतं? सातत्याचं दुसरं नाव म्हणजेच क्रिस्टल पार्क. आणि अर्थात इथे सर्वांची एक चांगली एकजुटीने जपलेली नाती संबंध ज्यांना फुलवणार ही स्पर्धा. खऱ्या अर्थानं एक सुंदर अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. येस, 2 फलंदाज दाखल झालेत. एका बाजूला प्रफुल्ल गावड, जो मी उल्लेख केला की टेंबोडे म्हटलं की प्रफुल्ल गावड हेही नाव सन्मानाने घेतलं जातं आणि तेच दाखल झालेत. सातत्यानं आमच्या कलागुणांना वाव देणारं ते नाव राहतं आणि तेच प्रफुल्ल गावड आम्हाला पाहायला मिळतील. मॅचला अगदी थोड्या वेळात सुरुवात होईल. 24 बॉल आणि 26 धाव्यांचं इक्वेशन. कल्पेश आघवला आपण शॉट मध्ये पाहू शकाल. एक आक्रमक क्षेत्ररक्षक आहेत आणि सुमित चिल्ले वॉरियरचे संघ मालक म्हणून स्वतः गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालेत. पुढील मॅचचा टॉस, पुढच्या मॅचचा आमच्यापर्यंत काही लेखाजोखा असेल तर पोहोचवा. एका बाजूला संघ आपल्याला बघायला मिळणार आहेत. शिरगावकर लायन्स विरुद्ध द्रोणा एरोज. टॉस साठी या. तुम्हाला विनंती करतो की आपण जास्त वेळ न घेता त्या मॅचचा टॉस करून घ्या. इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. शिरगावकर लायन्स आणि द्रोणा एरोज दोन्ही संघांना विनंती करीन की आपण प्लीज टॉस साठी या. इथे जर मॅचला इथून सुरुवात होईल. गोरू आम्हाला पाहायला मिळतात चांगली खातिरदारी घेत असताना, परंतु नाही पॉसिबल होऊ शकत त्या गोष्टी. मॅचला सुरुवात होते. द्रोणा एरोज दोन्ही संघांना विनंती करतोय की आपण शिरगावकर लायन्स आणि द्रोणा एरोज दोन्ही संघांना विनंती करीन की आपण टॉस करण्यासाठी या. जिथे टॉस साठी गोरू आपल्याला पाहायला मिळतील. आमचे मान्यवर आहेत, परंतु टॉसच्या प्रतिक्रियेसाठी तिकडे तयार राहा. दोन्ही कर्णधार तुम्हाला विनंती करीन. सॉफ्ट हँडने खेळून काढलंय. जिथे आपण पाहू शकाल सिंगल डिक्लेअर झोन कडे मिळेल. यस, डिक्लेअर एक आहे ना पंच, सिंगल आहे डिक्लेअर मध्ये. ऑल राईट. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 1 ने आकार घेईल आणि जाऊन पोहोचते ती. म्हणजे रन नाही का मागे? 22 नाही. ओके, म्हणजेच हा डॉट बॉल आहे. फटका इंटू द गॅप मध्ये खेळलाय आणि अगदी अंगावरती जाऊन तो बॉल आदळला प्रतीक यांच्या, परंतु बॉलला फील्ड झालं ते महत्वाचं होतं. 3 बॉलचा खेळ झाला. 2 धावा धावफलकावरती आहेत. प्रफुल्ल गावड यांना आपण पाहतायत. फटका तर जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि मला तरी वाटतं खराब क्षेत्ररक्षण. या ज्या चुका आहेत त्या चुकेला तुम्हाला भुगतान द्यावं लागेल. तुमच्याकडे धावा कमी, त्यामध्ये जर तुम्ही या पद्धतीचं क्षेत्ररक्षण कराल तर मी म्हणेन की गरिबी में आटा गिला. गोलंदाज तयार. 4 बॉलचा खेळ झालाय. 6 धावा धावफलकावरती आहेत. हाफ ट्रॅकरचा बॉल होता. सेन्सिबल लयबद्ध क्रिकेट जे असायला देखील हवं. शिरगावकर लायन्स won the toss and elected to field first. Yes, thank you so much गोरू. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 7 वरती. प्रफुल्ल गावड लीडिंग करतात. संघाला लीड करत असताना शेवटचा बॉल सॉफ्ट हँडने स्टीअर केले. बॉलला डिक्लेअर झोन कडे बॉल निघून जाईल आणि षटक संपले. षटकाचा खेळ संपला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आता अर्थात 18 बॉल मध्ये 18 धाव्यांची गरज. शांत आणि संयमाने क्रिकेट खेळलात तर या मॅच मध्ये तुमच्या नावाचा दबदबा, तुमच्या नावाचा झेंडा निश्चित स्वरूपात बघायला मिळेल. आजची पहिली रजनी. दुर्वास यांनी जर 3 विकेट घेतले तर गोरू यांच्याकडून 200 रुपीज 200 गोपीकडनं आपल्याला पाहायला मिळतात. दुर्वास यांनी जर 3 विकेट घेतले तर गोपी यांच्याकडनं खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल कॅश प्राइज आहे ते म्हणजेच 200 रुपीज. शेअर मार्केट वाढत जाईल. जसजशी रात्र होईल तसतसं शेअर मार्केट वाढत जाणार. गोपी यांचं मित्रप्रेम महत्वाचं असतं. ज्या ज्या वेळेला तुम्ही ऊर्जा देण्याचं काम करता तुमच्या खेळाडूंना
चांगला फटका प्रफुल गावड यांचा ऑन साइडला खेळलेला स्ट्रोक सिंगल मिळणार आमच्या मुख्य कॉमेंट्री बॉक्सला आणि आमच्या लाईव्ह मॅनेजमेंट टीम मध्ये सिंगल साठी हा फटका खेळला एका बाजूला लेफ्टी राईट अनुभवाचा भरपूर अनुभव घेऊन हे 2 रन आहेत हाफ ट्रॅकरचा बॉल राहिलाय क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि धावसंख्या मात्र 1 परिपूर्ण होईल धावांची गती तपासून पाहिली तर 12 धावा जाऊन पोहोचतात आता 15 बॉल आणि 14 धाव्यांची गरज 15 बॉल आहेत 14 धाव्यांची गरज आहे प्रफुल गावड संयमानं क्रिकेट खेळतात यावेळेला अनएक्सपेक्टेड बाउन्स सिंगल तर परिपूर्ण होईल या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे आतापर्यंत 13 14 बॉल आहेत आणि आता 13 ची गरज सिंगल आहे ना तो मागचा सिंगल आहे 1 रन आहे तो 1 रन ऑल राईट 14 बॉल आणि 13 धाव्यांची गरज गोलंदाज तयार वाह काय चेंडू टाकला अनएक्सपेक्टेड बाउन्स सरप्राईज राहिला फलंदाजासाठी चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती बेधक मारा या दोन्ही गोष्टींचा अवलंब आपण पाहता तेरा बॉल आहेत आणि 13 बॉल मध्ये 13 धाव्यांची गरज या मैदानाचा जर आपण आढावा घेतला तर तुम्हाला किमान इथे 4 षटकांमध्ये 30 ते 35 धावा जर उभ्या झाल्या तर मग त्या धावा जमा करणं थोडंसं कठीणच राहील परंतु आता पाहूया काय होते गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार होतील डॉट बॉल 13 बॉलचा खेळ आणि 13 धाव्यांची गरज आहे अतिशय सुंदर पद्धतीने ध्रुवास यांची गोलंदाजी सॉफ्ट हँड बॉलला स्टिअर केलाय आणि बघता बघता एकाच रुळावर 2 गाड्या आणि इथे बेल्स मधलं उद्ध्वस्त करत असताना स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये ध्रुवास फलंदाज बॅक टू दी डगआउट गॉन नवीन फलंदाज दाखल झालेत कौस्तुभ राऊत जे नुकताच आपल्याला बघायला मिळत आहेत उंच पुरा असे अगदी करीबियन हाईट आपल्याला बघायला मिळते आणि तेच कौस्तुभ राऊत दाखल होतात गोलंदाजी ट्रॅक वरती सुशील जे फलंदाजीने दमखम दाखवू शकले नाही 12 बॉल 12 बॉल आहेत आणि 13 धाव्यांची गरज आहे फटका तर खेळला जरूर आणि तिथे मात्र आपण पाहतायत प्रफुल यांच्या बॅट मधनं अगदी झन्नाटेदार नो चान्स फॉर दिस फिल्डर इनटू द गॅप अँड गोट इट नो स्कोर आहे का नो स्कोर प्रफुल गावड आता नाराज असतील की फटका तर जरूर चांगला खेळला परंतु तो नो स्कोर राहिला खंतेची बाब राहिली ती पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार अतिशय सुंदर पद्धतीने एक चांगली स्पर्धा कशी असावी नेटनेटका आयोजन नियोजन 7 वर्ष अभिमानाने या स्पर्धेला पूर्ण होत आहेत आणि आपण पाहू शकाल या 7व्या पर्वातले हे घमासान कोण पडणार कोणावरती भारी ऑन साइडला खेळल्या फटका क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांना बीट करत बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे मिळतील धावा 4 प्रफुल गावड सांगतात की न थकता न थांबता न झुकता न जुमानता मैं हूं ना हे महत्वाचं आहे संघाचे अजून फ्रंटलाईन बॅटर संघाचे एक प्रमुख खेळाडू आणि एक एक्सपिरियन्स खेळाडू म्हणून तुमची भूमिका खूप महत्वाची असते अतिशय चांगला स्ट्रोक खेळला यावरला व्हाईट बॉल पंचांचे दोन्ही आज समांतर आलेत नियम क्रमांक 22 चा यूज होत असताना आपल्याला पाहायला मिळतील 2 पंच आम्हाला पाहायला मिळतात बोईसरवरनं आलेत अगदी कमी वयामध्ये पंचांची भूमिका ॲज अन बेस्ट अँड परफेक्ट फटका खेळलाय सिंगल तर परिपूर्ण होईल जीवाच्या अक्कांतेनं धावफलकावरती धावा परिपूर्ण करतात 9 बॉलचा खेळ आणि 9 बॉल मध्ये 7 धाव्यांची गरज कौस्तुभ राऊत फुलर लेनचा बॉल फुलर लेनच्या बॉलला नाही व्यवस्थित कनेक्ट करता आलं डॉट बॉल 8 बॉलचा खेळ 8 बॉल मध्ये 7 धाव्यांची गरज सॉफ्ट हँड हे क्रिकेट चांगलं आहे बघा जिथे गरजही नाही मोठ्या फटक्यांची त्यावेळेला सिंगल डबल याच खेळावरती जर तुम्ही चांगले क्रिकेट खेळलात तर जरूर त्या क्रिकेटमध्ये तुम्ही तुमच्या नावाचा डंका पिटू शकता 7 बॉल मध्ये 6 धाव्यांची गरज आहे 20 धावा तर धावफलकावरती आल्या व्हाईट बॉल हे प्रफुल गावड यांचं राहिलेलं प्रेशर आहे अंडर प्रेशर गोलंदाजी होते कल्पेश अगाव थोडेसे नाराजगी असतील 8 बॉल आणि 14 वरती खेळतायत प्रफुल गावड चांगली बॅटिंग संयमानं क्रिकेट कसं खेळावं खराब बॉलचा तिरस्कार करता आला पाहिजे चांगल्या बॉलचा सन्मान देखील करणं हे क्रिकेटचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे द पार्ट ऑफ क्रिकेट 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 5 ची गरज गोलंदाज तयार इनटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि सिंगलच्या व्यतिरिक्त काहीच नाही 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 4
सिंगल भाई तिथे बॉल पकडलाय. अहमद लाईनच्या बाहेर जर गेले असेल तर मग 2 रन आहेत. यस ऑल राईट. थ्रो करून ते गेलेले आहेत. ओके पंचांनी पाहिलं आणि पंचांच्या निर्देशनात आला ते 2 रन असतील. आता गरज आहे 3ची. 6 बॉल आणि 3 धावा. इथे 6 बॉल आणि 3ची गरज. गोलंदाजी ट्रॅक वरती मनीष तन्ना यांना आपण त्यात व्हाईट बॉल आलाय. धावा कमी आहेत तुमच्याकडे. तो बॅलन्स देखील कमी असताना तुम्ही जर या पद्धतीची गोलंदाजी स्वीकाराल तर खऱ्या अर्थाने आपण पाहतात मग तुम्हाला शेवटच्या क्षणाला त्रास होईल. आणि विजयाचा शंखनाद, विजयाचा झेंडा, विजयाचा तुरा रोवलाय तो म्हणजे CSK या संघानं. मॅन ऑफ द मॅच प्रफुल गावड यांना विनंती करीन की आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी या. हार्ड लक कल्पेश आघाव.